नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळ्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत, पण पुन्हा एकदा नव्याने एका निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे राज्यसभेची निवडणूक. आता राज्यसभेच्या जवळपास 7 जागा ज्या आहेत त्यासाठी निवडणूक होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळे पक्ष जे आहेत ते तयारी करतायत किंवा त्या दृष्टीने अनेक ठिकाणी चर्चा ऐकायला येऊ लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आमदारांची संख्या किती आहे यावरून हे ठरणार आहे की महाराष्ट्रातले 7 खासदार कोणाचे असतील. आणि त्याच्यात महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार आहेत, जवळपास 235 आमदार त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की या 7 पैकी 6 जागा ते जिंकतील. फडणवीसांनी सुद्धा मध्यंतरी सांगितलं की आम्ही 7 पैकी 6 जागा सहज जिंकू. आणि दुसरीकडे महाविकास आघाडी जी आहे त्यांना अपेक्षा आहे की एक जी जागा आहे ती ते जिंकतील. त्यासाठी आवश्यक ते संख्याबळ त्यांच्याकडे आहे. म्हणजे आता पूर्वीची जी काही स्थिती होती, महाविकास आघाडी महायुती, ही स्थिती आता राहिलेली नाही आहे, ती बदललेली आहे पूर्णपणे. जेव्हा 2024ला विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यानुसार ही स्थिती बदललेली आहे. त्याच्यात उबाटा शिवसेनेकडे 20 आमदार आहेत, त्यानंतर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि जे उरलेले 10 आमदार जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे कमी संख्या आहे, त्यामुळे फार त्यांच्याकडून राज्यसभेवर खासदार पाठवता येण्याएवढी जे संख्याबळ आहे ते त्यांच्याकडे नाही. पण आता एका जागेसाठी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये खूप संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने ही सुरुवात कधी झाली तर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की माझी शरद पवारांची चर्चा झाली आणि त्यांना इच्छा आहे राज्यसभेवर जाण्याची, निवडून येण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने शरद पवार जे ते तयारी करतायत, त्यांची इच्छा वाटते, त्यांना वाटते पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं. तर असं त्यांनी बोलून दाखवल्यानंतर मी चर्चा सुरू झाली की शरद पवार जर जाणार तर याचा अर्थ उबाटा शिवसेना काँग्रेस यांचा त्यांना पाठिंबा असणार आणि त्यामुळे ती एक जागा जी आहे ती शरद पवारांना मिळाली की अर्थातच महाविकास आघाडीची एक जागा निवडून येईल. पण नंतर काही कालावधीनंतर हे चित्र बदललं. उबाटा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे संजय राऊत यांचा दावा खोडून काढला. किंबहुना त्यांनी शरद पवारांच्या नावावरच फुली मारली असं आपण म्हणू शकतो. कारण आदित्य ठाकरेंना जेव्हा विचारलं की शरद पवार जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का, ही जी काय एक जागा शिल्लक आहे त्यासाठी, कारण संजय राऊत म्हणत आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि ते इच्छुक आहेत आणि ते इच्छुक असतील तर त्यांना उबाटा शिवसेना ही पाठिंबा देऊ शकेल असं त्यांचं म्हणणं होतं. पण आदित्य ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली की असं काय होणार नाही, कारण मुळात ही जागा जी आहे त्याच्यावर आमचाच उमेदवार उभा राहील. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या महाविकास आघाडीमध्ये जास्त आहे, ती आमच्या आमदारांची संख्या आहे आणि त्यामुळे उबाटा शिवसेनेचाच उमेदवार होईल हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे एक प्रकारे संजय राऊत यांचा जो काही दावा होता किंवा त्यांची जी काही चर्चा झाली होती पवारांसोबत, तर तो दावा खोडून काढण्यात आला आणि आदित्य ठाकरेंनी उबाटा शिवसेनेचाच या ठिकाणी खासदार राज्यसभेवर जाईल हे स्पष्टपणे सांगितलं. आता या ठिकाणी कोण तो खासदार असेल हे माहिती नाही. पुन्हा एकदा प्रियांका चतुर्वेदीच खासदार म्हणून जातील का, कारण जे खासदार आता निवृत्त होणार आहेत, ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, त्याच्यामध्ये प्रियांका चतुर्वेदीसुद्धा आहेत. ते पुन्हा एकदा त्यांना संधी मिळणार का माहिती नाही. किंवा त्या दृष्टीने उबाटा गट जो आहे तो तयारी करतोय का की पुन्हा प्रियांका चतुर्वेदींना पाठवायचं. पण दुसरीकडे मराठीचा मुद्दासुद्धा आहेच, जो त्यांनी आता महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये उपस्थित केला. त्याप्रमाणे प्रियांका चतुर्वेदी या अमराठी आहेत, त्यांना पाठवायचं की एखाद्या मराठी उमेदवाराला पाठवायचं, नवा चेहरा मराठी चेहरा पाठवायचा, याविषयी आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी आदित्य ठाकरेंनी शरद पवार यांच्या नावावर फुली मारलेली आहे. पण हे सांगत असताना आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये जे सांगतात ते केवळ उबाटाची बाजू मांडत नाहीत की उबाटा शिवसेना जास्त त्यांच्याकडे आमदार असल्यामुळे त्यांचाच उमेदवार उभा राहणार, हे तर आहेच. पण त्याशिवाय त्यांचं म्हणणं हे की सध्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे
म्हणजे त्यांनाही खात्री नाही की शरद पवारांचा पक्ष हा स्वतंत्र राहणार आहे की विलीन होणार आहे, की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली तो काम करणार आहे, की त्या पक्षामध्ये तो विलीन होणार आहे, याच्याबद्दल कोणतंही स्पष्ट असं चित्र समोर आलेलं नाही. त्यामुळे तो मुद्दा ते उपस्थित करतात की सध्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्याशिवाय ज्या पालिका निवडणुका झाल्या त्याच्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. म्हणजे एक राष्ट्रवादी अजित पवारांची जी महायुतीमधली आहे ती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र आले होते. तिथे निवडणूक त्यांनी एकत्र लढवलेली होती. तो मुद्दाही ते उपस्थित करतात. पुन्हा ते सांगतात की 2020मध्ये आम्ही राष्ट्रवादीला एक जागा दिली होती, आम्ही एक जागा ठेवली आणि एक त्यांना दिली, म्हणजे आम्ही त्यांना एक प्रकारे उपकृत केलं होतं. त्यामुळे त्याचं भान त्यांनी आता बाळगलं पाहिजे आणि आम्हाला उलट पाठिंबा दिला पाहिजे शरद पवारांचा विचार करण्यापेक्षा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते असाही मुद्दा उपस्थित करता की 2022ला जी राज्यसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये संजय राऊत जिंकले, पण आमचे संजय पवार जे आहेत ते पराभूत झाले. आणि तिकडे आपल्याला माहिती आहे की भाजपाचा अतिरिक्त खासदार निवडून आला, जो निवडून येण्याची शक्यता नव्हती, पण तो चमत्कार फडणवीसांनी करून दाखवला तेव्हा. आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला हे सगळं देण्यापेक्षा, कारण आपणच त्यांच्यासाठी त्याग केला, आपला उमेदवार पण पराभूत झाला, आपण त्यांना जागा दिली, पण ते आता विलीन पण होऊ शकतील का किंवा एकत्र निवडणूक त्यांच्यासोबत लढवतील का, असे सगळे प्रश्न असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी बहुतेक शरद पवारांच्या नावावर फुली मारलेली असावी असं तरी दिसून येते. आता अर्थात शरद पवारांची स्वतःची भूमिका याच्यातून कुठेही पुढे आलेली नाही. ते कुठेही म्हणाले नाहीत जाहीररित्या, हे संजय राऊत जे आहेत ते म्हणत आहेत, पण स्वतः शरद पवार कुठेही म्हणालेले नाहीत मला निवडणूक लढवायची. तुर्तास तरी ते आजारी आहेत, पुन्हा एकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पुन्हा एकदा राज्यसभेवर जातील का हा सुद्धा प्रश्न आहेच. पण एक मुद्दा मात्र स्पष्ट झालेला आहे की ते उभाटा शिवसेना जी आहे ती मात्र या जागेवरचा, राज्यसभेवरच्या जागेवरचा आपला हक्क जो आहे तो सोडणार नाही हे दिसून येते. पण आता त्यांच्यासमोर आणखी एक आव्हान असेल ते म्हणजे काँग्रेसचं. कारण काँग्रेसचं मत असं आहे की राज्यसभेवर तुमचा उमेदवार जाणार असेल तर विधान परिषदेसाठी आम्हाला जागा मोकळी करून द्या. उद्धव ठाकरे मे महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे त्या आमदारकीपासून म्हणजे त्यांची आमदारकी जी आहे ती संपुष्टात येईल. पण ते पुन्हा आमदार होणार आहेत काही माहिती नाही, पण ती जागा जी आहे ती आपल्याला मिळावी असा काँग्रेसचा आग्रह आहे की आम्हाला ती जागा द्या. जर तुम्ही राज्यसभेसाठी तुमचा उमेदवार देणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ आणि विधान परिषदेची जागा ही आम्हाला द्या. म्हणजे आता कोणाला तरी या ठिकाणी त्याग करावा लागेल, कोणाला तरी बळी द्यावा लागेल हे स्पष्ट आहे. एकाच व्यक्तीला सगळं काही मिळू शकत नाही. त्यामुळे ते त्यागाची भावना कोण ठेवतंय, कोण जास्तीत जास्त त्याग करतंय हे पाहावं लागेल. कारण शेवटी आमदारांची संख्या कमी आहे, मर्यादित संख्याबळ आहे, अशा याच्यात आपण फार उड्या मारू शकत नाही. भाजप महायुती यांच्याकडे भरपूर आमदार असल्यामुळे ते जास्त विचार करू शकतात किंवा ते सध्या तरी त्यांच्यासमोर कोणतं आव्हान दिसत नाही. त्यामुळे ते सहज म्हणत आहेत की आमचे 6 खासदार निवडून येतील. पण जर विधान परिषदेवर निवडून यायचं असेल पुन्हा उभाटाला तर निदान मग राज्यसभेची जागा द्या, असं काहीतरी त्या ठिकाणी बार्गेनिंग करावं लागेल असंच दिसून येते. पण तुर्तास तरी आदित्य ठाकरेंनी शरद पवारांचं नाव जे आहे ते एक प्रकारे त्याच्यावर फुली मारली किंवा तो पत्ता कापला त्यांचा असं म्हणता येऊ शकतं. अर्थात या सगळ्यामध्ये संजय राऊत यांचं कुठेतरी जी काही वक्तव्य आहेत ती त्याच्यापासून त्यांना माघार घ्यावी लागली असं सुद्धा दिसून येतं. नाही तर एरवी आपण पाहतो संजय राऊत म्हणजेच शिवसेनेची भूमिका, संजय राऊत ते बोलतील त्याच पद्धतीने शिवसेना काम करते असं आपल्याला पाहायला मिळालेले अनेक वर्षांमध्ये गेल्या. पण आता मात्र त्यांनी स्वतःहून शरद पवारांचं नाव घेतलं, शरद पवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं म्हटलं. त्यामुळे सगळ्या मीडियाने सुद्धा शरद पवारांचं नाव उचलून धरायला सुरुवात केली. पण आता आदित्य ठाकरेंनी तो संभ्रम दूर केलेला आहे आणि उभाटा शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार हे स्पष्ट केले. त्यामुळे एक प्रकारे संजय राऊतांच्या दाव्यावर सुद्धा त्यांनी फुली मारलेली असं म्हणता येऊ शकतं. त्याशिवाय संजय राऊत यांना आत्ता जो राज ठाकरे उद्धव ठाकरे हा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये स्वीकृत नगरसेवक उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहेत मनसेला की एक जागा तरी किंवा एक नगरसेवक आम्हाला द्यावा 3 पैकी,
पण तिथे उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतेही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मनसेने कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली. त्या मुद्द्यावर सुद्धा संजय राऊत यांना विचारल्यावर ते म्हणाले नो कॉमेंट्स. पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये संजय राऊत नो कॉमेंट्स असा शब्द उच्चारले असावेत. नाही ते एरवी प्रत्येक प्रश्नावर ते उत्तर देत असत किंवा देण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे कुठेतरी ते बॅकफूटवर गेलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आता अर्थात पुढच्या कालावधीमध्ये इतर मुद्द्यांवर ते काय बोलतात हे आपण पाहूच. पण सध्या तरी हा राज्यसभेचा विषय घेतला की या ठिकाणी उभाटाने राज्यसभेवरचा आपला दावा जो आहे तो पक्का केलेला आहे हे दिसून येतं. आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार यांना आपण पाठिंबा देणार नाही हे सुद्धा एक प्रकारे स्पष्ट केले असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.